नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वास जाऊ, आपणा सर्वांना आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मंगलमय दिनी आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांचा एक छोटीखानी उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। बांधवांनो, आजचा दिवस अत्यंत महान आहे। 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धाने महत प्रयासाने सम्यक संबोधीला प्राप्त केलं। जे ज्ञान स्वतःला प्राप्त झालं ते ज्ञान आपण इतरांना सुद्धा सांगावं, इतरांना सुद्धा दुःखमुक्त करावं, या शुद्ध आणि पवित्र अशा उद्देशाने तथागतांनी आज या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने सारनाथ या पवित्र भूमीमध्ये धम्मचक्कपवतन सुत्तांचा पाठ केला, अर्थात धम्मचक्कपवतन सुत्तांचा उपदेश केला, धम्मचक्र गतिमान केलं। आजची ही जी आषाढ पौर्णिमा आहे, विशेष रूपाने काही महत्त्वपूर्ण घटना आजच्या या आषाढ पौर्णिमेला घडलेल्या आहे। असं म्हटलं आहे की महामाईच्या गर्भामध्ये आजच्या या पवित्र आणि मंगलमय आषाढ दिनाच्या निमित्ताने बोधिसत्वाने महामाईच्या गर्भामध्ये प्रवेश केला। सिद्धार्थ बोधिसत्वांचा जन्म झाला, त्यांचा विवाह झाला, 29 वर्षापर्यंत त्यांनी संसारिक जीवन पूर्ण केलं आणि त्यानंतर जगातील दुःखाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये महाभिनिष्क्रमण अशा प्रकारचं म्हटलं जातं। ते महाभिनिष्क्रमण सुद्धा आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने सिद्धार्थ गौतमाने केलं। त्यानंतर 6 वर्षापर्यंत वेगवेगळ्या ऋषीकडे मुनीकडे त्यांनी ज्ञानाचा शोध घेतला, तपश्चर्या केली आणि सम्यक संबोधीला प्राप्त केलं। सम्यक संबोधीला प्राप्त केल्यानंतर त्या ज्ञानाचा त्यांनी सुखदसा अनुभव घेतला आणि इतरांना सुद्धा इतरांच्या प्रती मैत्रीभाव त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला आणि हे ज्ञान आपण इतरांना सुद्धा सांगावं, या महान करुणेपोटी भगवंताने आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने पंचवर्गीय परिवर्जकांना धम्म चक्कपवतन सुत्तांचा उपदेश दिला। ही पावन आणि पवित्र अशी ही आषाढ पौर्णिमा आहे। त्याचप्रमाणे आजच्या या पवित्र अशा दिनी भिक्खू संघाची सुद्धा म्हणजे स्थापना झालेली आहे। भिक्खू संघ सुद्धा आजच्याच दिनी निर्माण झाला, कारण पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंताने उपदेश दिला आणि उपदेश दिल्यानंतर ते संपूर्ण भगवंताला शरण गेले। अशा प्रकारचं महान आणि असीम असं महत्त्व या आषाढ पौर्णिमेचं आपणा सर्वांना सांगता येईल। बांधवांनो, आजचा दिवस जे तथागतांच्या 3 रत्नांच्या प्रती ज्यांची श्रद्धा आहे, अतूट अशी श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जे लोक
सुखपूर्वक जीवन जगू इच्छितात त्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांसाठी आजचा हा दिन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आज या पवित्र अशा दिनाचं औचित्य साधून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आज ऑनलाईन पद्धतीने आम्ही उपोषित शिबिरसुद्धा सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना अष्टशील उपोषितशील आज दिला आहे. जवळपास ऑनलाईन पद्धतीने 450 लोक आज सकाळी जॉईन होते. आपल्याला सुद्धा आजच्या एक दिनाचं महत्त्व कळावं, आपल्याला सुद्धा आजच्या दिनाबद्दल माहिती व्हावी, या शुद्ध उद्देशाने तुम्हा सर्वांसाठी ही धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताने आजच्या या पवित्र दिनी आषाढ पौर्णिमेच्या या पवित्र मंगलमय प्रवाहामध्ये भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला. धम्मचक्क पवतन सुत्त या नावाने बौद्ध साहित्यामध्ये हा उपदेश आपल्याला पाहायला मिळतो. तसं तुम्ही अनेक वेळा धम्मचक्क पवतन सुत्त पाली सुभाषितामध्ये सुद्धा श्रवण केला असेल, किंवा अनेक वेळा तुम्ही धम्मदेशनाच्या द्वारा सुद्धा श्रवण केलं असेल. परंतु आजचा दिवस, आजच्या दिनाचं महत्त्व तुम्हा सर्वांना समजावं, कळावं, या दृष्टीने एक थोडक्यामध्ये सारांश रूपाने धम्मचक्क पवतन सुत्ताचा उपदेश मी तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं? भगवंताने सम्यक संबुद्धी प्राप्त केली म्हणजे नेमकं काय केलं? भगवंताने धम्मचक्क पवतन आज गतिमान केलं म्हणजे नेमकं काय केलं? हे थोडक्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. भगवंताने अर्थात सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षापर्यंत अत्यंत खडतर अशी तपश्चर्या केली. 6 वर्षापर्यंत उदकरामपुत्र असेल, आलार कलाम असेल, भृगु ऋषी असेल, किंवा अन्य प्रकारे त्या काळामध्ये जे प्रसिद्ध ऋषी आणि मुनी होते, या सर्वांकडे जाऊन सिद्धार्थ गौतमाने त्यांच्याकडे असणारं ज्ञान स्वतः ग्रहण केलं. आणि त्यांच्याकडे असणारं ज्ञान स्वतः ग्रहण केल्यानंतर त्या ज्ञानाचा अनुभव आपण स्वतः घ्यावा, त्या ज्ञानाला आपण स्वतः पारखावं. त्या ज्ञानाच्या द्वारा आपल्याला काही लाभ होतो का, आपलं हित होते का, आपलं मंगल होते का, आपलं कल्याण होते का, या दृष्टिकोनातून सिद्धार्थ गौतमाने उर्वेला वनखंडामध्ये 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केला. परंतु त्यांना विशेष असं ज्ञान प्राप्त झालं नाही, किंवा आपण ज्या उद्देशाने बसलो आहोत तो उद्देश त्यांचा सफल झाला नाही. त्यानंतर बौद्ध साहित्यामध्ये आपण बघतो की सुजाता मातेनं दिलेली खीर त्यांनी ग्रहण केली, सेवन केली, आणि त्यानंतर सम्यक संबुद्ध त्यानंतर बोधवृक्षाखाली ते जाऊन बसले. 7 आठवड्यापर्यंत ध्यान मनन चिंतन केलं. पहिल्या पायरीने, दुसऱ्या पायरीने, तिसऱ्या पायरीने, चौथ्या पायरीने, अशा प्रकारे क्रमशः त्यांनी सम्यक संबुद्धीला प्राप्त केला. मग सम्यक संबुद्धीला प्राप्त केलं म्हणजे नेमकं काय केलं, किंवा सम्यक संबुद्धी प्राप्त केली म्हणजे नेमकं त्यांना ज्ञान कशाचं झालं? तर यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याचं त्यांनी आकलन केलं. यथार्थ रूपाने 4 आर्य सत्याला त्यांनी जाणलं, समजून घेतलं, त्याचं परीक्षण केलं, त्याचं निरीक्षण केलं, आणि तेच 4 आर्य सत्य पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मदेशनेच्या द्वारा धम्मचक्र आपलं गतिमान करण्यासाठी भगवंताने त्या पंचवर्गीय परिवर्जकांना आजच्या या पवित्र आणि पावन आषाढ पौर्णिमेच्या दिनाच्या निमित्ताने भगवंताने तो उपदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण जगतामध्ये आजची ही आषाढ पौर्णिमा महान उत्सव म्हणून त्या ठिकाणी संपन्न होत असते. आजपासूनच भिक्खूंचा वर्षावासाचं अधिष्ठान सुद्धा होत असते. एका विहारामध्ये राहून श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना भिक्षू उपदेश देत असतात. कारण भगवंताच्या आदेशाला अनुसरून अनेक भिक्षू 9 महिन्यापर्यंत लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी उपदेश देत असतात. परंतु या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी राहून श्रद्धासंपन्न उपासकांना धम्माचा उपदेश देत असतात. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये हा वर्षावासाचा पवित्र असा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण समजून आपण सुद्धा धम्म आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आमचा सुद्धा वर्षावास जळगाव या शहरामध्ये सारनाथ बुद्धविहार वाघनगर या ठिकाणी आहे। 3 महिन्यापर्यंत या जळगाव शहरामध्ये आम्ही राहणार आहोत। श्रद्धासंपन्न जळगाव शहरातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक आणि उपासिकांना ही अत्यंत एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे आणि त्यामुळे या वाघनगरच्या परिसरामधील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना या संधीचा लाभ घेता येईल। त्यानंतर सुगत तथागत महाविहार या ठिकाणी सुद्धा दर संडेला आम्ही लोकांना उपदेश देण्यासाठी जाणार आहोत। पंचशील सोसायटी आशाबाबा नगरमध्ये सुद्धा आम्ही आठवड्यातून 1 दिवस त्या ठिकाणी जाणार आहोत आणि विविध नगरातील विहारांमध्ये आम्ही उपदेश देण्यासाठी जाणार आहोत आणि त्यामुळे जळगाव शहरातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना ही अत्यंत सुवर्ण संधी आहे। हे सर्व प्रवचन रेकॉर्डेड केले जातील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना सुद्धा ह्या धम्मदेशना श्रवण करायला मिळतील आणि त्यामुळे ही वर्षावासाची एक पवर्णी, एक वर्षावासाचा पवित्र असा कालखंड, या वर्षावासाच्या कालखंडामध्ये आपण सुद्धा सातत्याने उपोषणशीलाचं आचरण करून, दान पुण्य करून, प्रज्ञेचा अभ्यास करून, भावना करून आपल्या या दुःखी जीवनाला, कष्टी जीवनाला सुखाच्या मार्गाकडे नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यामुळे आजच्या या देशनेमध्ये थोडक्यामध्ये आपण जाणूया की नेमकं 4 आर्य सत्य म्हणजे काय आहे। तर महत्त्वपूर्ण असे 2 अंग भगवंताने सांगितले बघा। 4 आर्य सत्याच्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती विस्तार रूपाने अशा धम्मदेशना आहेत प्युरिटी ऑफ माइंड यावरती, परंतु आजच्या या दिनाच्या निमित्ताने 2 गोष्टींवरती मी प्रकाश टाकणार आहे। भगवंताने 2 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण सांगितल्या आहेत। भगवंत असे म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाचं निवारण झालं पाहिजे। ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण भगवंताने सांगितल्या, कारण जगामध्ये दुःख आहे, मनुष्य दुःखी आहे, कष्टी आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे। कारण पहिला आर्य सत्याचं आहे दुःख। भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, प्रियांचा योग दुःख आहे, अप्रियांचा संयोग दुःख आहे, आपल्या इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःख आहे। संक्षिप्त रूपाने पंच उपादान स्कंद हे दुःखकारक आहे। या दुःखाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या भगवंताने केल्या आहे। मग हे जे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होते, या दुःखाचा समुदय सुद्धा होतो, ज्याला भगवंताने दुःख समुदय असं म्हटलं आहे। म्हणजे दुःखाचा समुदय म्हणजे दुःखाचा संग्रह कशा प्रकारे होतो, तर 3 अंग सांगले भगवंताने, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा। या 3 तृष्णेच्या द्वारा मनुष्य या संसारामध्ये दुःखाचा संग्रह करत असतो। मग दुःखाचा जर संग्रह होत असेल तर त्याला नष्ट सुद्धा आपण करू शकतो, त्याचा निरोध सुद्धा होऊ शकतो। मग निरोध करण्यासाठी काय आहे, तर भगवंताने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला। एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो। भगवंत असे म्हणतात की एकमेव असा मार्ग आहे या संसारामध्ये, एकमेव असा मार्ग आहे की ज्या मार्गाचं अनुसरण केल्यानंतर, ज्या मार्गाचं आचरण केल्यानंतर मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलं आहे। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हे 8 अंगाचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। म्हणजे एकंदरीत भगवंताने मनुष्याचं जे दुःख आहे, या दुःखाला भगवंताने ओळखलं, या दुःखाला भगवंताने जाणलं, या दुःखाला भगवंताने समजून घेतलं आणि या दुःखांवरती हा उपाय भगवंताने सांगितला। आणि त्यामुळे सातत्याने या संसारामध्ये असंख्य प्रकारचे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून उद्भवत असतात, उत्पन्न होत असतात। श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनो, तुमच्या जीवनामध्ये उपोषणशीलाचं आचरण करून, शीलाचं आचरण करून, दान पुण्य करून, प्रज्ञेचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनामध्ये हे कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकतो। कारण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण संकल्प करावा, आपण अधिष्ठान करावं की मी माझ्या जीवनामध्ये या 3 महिन्यापर्यंत सातत्याने शील पालन करेल, सातत्याने दान पुण्य करेल आणि सातत्याने प्रज्ञेचा अभ्यास करेल। अशा प्रकारचा तुम्ही संकल्प केला, अशा प्रकारचं तुम्ही अधिष्ठान केलं तर नक्कीच तुमची अधिष्ठान पारमिता सुद्धा पूर्णत्वात जाऊ शकते, तुमची शील पारमिता सुद्धा पूर्णत्वात जाऊ शकते, तुमची दान पारमिता सुद्धा पूर्णत्वात जाऊ शकते,
तुमची मैत्री पारमिता, करुणा पारमिता, मुदिता पारमिता, सत्य पारमिता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने आपण आपल्या जीवनामध्ये पारमितेला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताने महत प्रयासाने हा सद्धम निर्माण केला, या सद्धमाचा खोज केला आणि नैसर्गिक रूपाने या निसर्गामध्ये असणारे जे सर्वश्रेष्ठ सत्य आहे, या निसर्गामध्ये असणाऱ्या सर्वश्रेष्ठ सत्याच्या द्वारा भगवंताने आपल्या जीवनामध्ये हा उपदेश संपादित केला आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा सातत्याने शिलाचं पालन करून आपली पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा दान पुण्य कर्म करून आपली पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये भावना करून ही पारमिता पूर्ण केली पाहिजे. आणि या संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे संकट आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात. त्यामुळे भगवंताच्या या श्रेष्ठ अशा चार आर्य सत्याला आपण जाणलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, अनेक प्रकारचं दुःख आहे. पारिवारिक दुःख सुद्धा भगवंताने सांगितलं आणि आध्यात्मिक दुःख सुद्धा भगवंताने सांगितलं. पारिवारिक दुःखाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर एकमेकांच्या प्रती विश्वासाची भावना नाही, एकमेकांच्या प्रती मैत्रीची भावना नाही, एकमेकांच्या प्रती म्हणजे क्रोध असतो, द्वेष असतो, मोह असतो, एकमेकांच्या प्रती ईर्ष्या असते. आणि एकमेकांच्या प्रती ईर्ष्या असल्याने, द्वेष असल्यामुळे जे संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आपल्याला उत्पन्न होताना पाहायला मिळतात. त्यामुळे पारिवारिक दृष्टिकोनातून पती पत्नींचं नातं असेल ते अत्यंत चांगल्या प्रकारचं असावं, माता पित्यांचं नातं असेल ते अत्यंत चांगल्या प्रकारचं असावं, बहीण भावांचं नातं असेल ते सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं असावं. म्हणजे या संसारामध्ये असणारे सर्व प्रकारचे नाते जर अत्यंत चांगल्या प्रकारचे असतील तर आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणार जे काय दुःख असते आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख असतं, या दुःखाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. आध्यात्मिक दुःख सुद्धा आपल्या जीवनामध्ये आहे. राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारचे मानसिक विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म, मनुष्याचं मन कशा प्रकारे परिशुद्ध होईल, मनुष्याचं मन कशा प्रकारचं निर्मळ होईल, या अंगाने भगवंताने उपदेश दिला. आणि त्यामुळे सातत्याने आपण बघतो भगवंत असे म्हणतात की सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्यवदपनं एतं बुद्धान शासन. कुठल्याही प्रकारचं पाप कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू नये. कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा आणि मनाच्या द्वारा आपण कुठल्याही प्रकारचं पाप कर्म, अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये करू नये. आपण कुशल कर्म सातत्याने केलं पाहिजे. कायेच्या द्वारा कुशल कर्म केले पाहिजे, वाचेच्या द्वारा कुशल कर्म केले पाहिजे, मनाच्या द्वारा कुशल कर्म केले पाहिजे. आणि आपल्या स्वतःला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर स्वतःला आपण परिशुद्ध कसं करू शकतो, स्वतःला आपण निर्मळ कसं बनवू शकतो, तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही आपल्या चित्तावरती संयम ठेवा, आपल्या विकारावरती संयम ठेवा, आपल्या रागावरती संयम ठेवा, आपल्या द्वेषावरती संयम ठेवा, आपल्या मोहावरती संयम ठेवा. मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकारावरती तुम्हाला संयम ठेवावा लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या विकारावरती संयम ठेवणार नाही तोपर्यंत तुमचं चित्त एकाग्र होणार नाही, तुमचं चित्त परिशुद्ध होणार नाही, निर्मळ होणार नाही. आणि त्यामुळे चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी, मनाला निर्मळ करण्यासाठी आपण सातत्याने धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे. आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण धम्म सुद्धा श्रवण केला पाहिजे. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काळ आणि वेळ येत असतो त्या काळ आणि वेळेला अनुसरून आपण अत्यंत चांगल्या प्रकारे धम्माला श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा वर्षावासाचा काळ आहे, हा वर्षावासाचा कालावधी आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका असतात, ज्यांना तीन रत्नांच्या प्रती अतूट अशी श्रद्धा असते,
तर 3 महिन्यापर्यंत ते अधिष्ठान करतात आणि आपल्या अधिष्ठानाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी प्राप्त होण्यासाठी ते आचरण करत असतात आणि त्यामुळे सातत्याने भगवंताच्या सद्धमाला जाणावं, भगवंताच्या उपदेशाला जाणावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताने महत्प्रयासाने, बाबासाहेबांनी सुद्धा महत्प्रयासाने हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेब सुद्धा म्हणतात की तुमची फार मोठी जबाबदारी आहे. धम्म आचरण करत असताना मनुष्याची फार मोठी जबाबदारी आहे, नवीन बौद्धांची फार मोठी जबाबदारी आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यामुळे कारण रूढी, परंपरा, ईश्वरवाद, आत्मा, परमात्मा या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये हजारो वर्षापर्यंत आपण गुरफटलेले आहात आणि या प्रवाहाच्या विरुद्ध भगवंताचा धम्म आहे. भगवंताचा सद्धम्म या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. भगवंत असे म्हणतात की कर्मकांड करू नका, ईश्वरवाद, ईश्वरावरती विश्वास ठेवू नका, आत्मा, परमात्मा या सर्व प्रकारच्या गोष्टीला तुम्ही जाणा, तुम्ही समजून घ्या आणि या सर्व प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही त्यागलं, त्याची सत्यता तुम्ही समजून घेतली तरच खऱ्या अर्थाने निर्मळ अशा सत्य ज्ञानाला तुम्ही प्राप्त करू शकता. आणि त्यामुळे शील, समाधी, प्रज्ञा हे 3 महत्त्वपूर्ण अंग भगवंताने सांगितले आहे. तर या महत्त्वपूर्ण अंगाचं आपण अनुसरण करावं, आपण आचरण करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. कारण मानवी जीवन भगवंत असे म्हणतात की क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. क्षणाक्षणाला मनुष्य बदलत असतो, क्षणाक्षणाला मनुष्याच्या मनाची मानसिकता सुद्धा बदलते आणि क्षणाक्षणाला मनुष्याचं शरीर सुद्धा बदलत असते. त्यामुळे या क्षणी तुमच्या जीवनामध्ये एखादा कुशल विचार उत्पन्न झाला, चांगला विचार उत्पन्न झाला, तर त्या क्षणी तो विचार, ते कर्म आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु या क्षणी जर आपल्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला, वाईट विचार उत्पन्न झाला, तर त्या क्षणी त्या विचाराला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा, नाहीसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्याने दिरंगाई कधी करू नये, मनुष्याने टाळाटाळ कधीही करू नये. कशासाठी? कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी मनुष्याने कधीही टाळाटाळ करू नये, दिरंगाई करू नये. शील पालन करण्यासाठी, दान पुण्य करण्यासाठी, भावना करण्यासाठी, मंगल मैत्री करण्यासाठी सुद्धा आपण कधीही टाळाटाळ करू नये. सातत्याने रोज आणि रोज या संपूर्ण सृष्टींच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. स्वतःच्या प्रती सुद्धा मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या परिवाराच्या प्रती सुद्धा मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रती सुद्धा मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे आणि संपूर्ण या सृष्टींच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. मंगलमैत्रीची भावना केल्यामुळे काय होतो, काय लाभ होतो? तर भगवंत असे म्हणतात की जी रागाची तीव्रता आहे आपल्या चित्तामध्ये, जी रागाची तीव्रता आहे, जी द्वेषाची तीव्रता आहे, ती कमी होत असते, हळूहळू कमी होते आणि आपला राग सुद्धा नष्ट होतो, आपला द्वेष सुद्धा नष्ट होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे. बघा, पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात आपल्या जीवनाचं एक मोजमाप असलं पाहिजे, एक चांगलं कर्म करण्याचं आणि वाईट कर्म करण्याचं. कारण मनुष्य स्वभाव आहे, मनुष्याचं मन आहे, मनुष्य स्वभावाला अनुसरून, मनुष्याच्या मनाला अनुसरून मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न करत असतो. चांगले विचार उत्पन्न होतात आणि वाईटही विचार उत्पन्न होतात, कारण मनुष्याचं मन हे विचारांचं उगमस्थान आहे. भगवंत असे म्हणतात की हा मनुष्य चांगलाही विचार करतो आणि वाईटही विचार करतो. अधिकतर मनुष्याचं चित्त हे अकुशल विचारामध्ये, वाईट विचारामध्ये गुंतलेलं असतं आणि या वाईट विचारामधून चांगल्या विचाराकडे मनुष्याला आणण्यासाठी महत् प्रयत्न करावे लागत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, या मनाला आपल्याला संयमित मार्गावरती आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे मनुष्याचं मन हे विचारांचं उगमस्थान आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी माझं स्वतःचं जीवन कशा प्रकारचं कुशल मार्गावरती लावू, हा विचार, हे चिंतन मनन आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मन अत्यंत चंचल आहे, मन अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या चंचल मनाला, या कठीण मनाला आपला संयमित मार्गावरती लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनुष्याचं जीवन आहे,
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये एक मोजमाप असलं पाहिजे. ठीक आहे, जसं तराजू आहे, तराजूचा काटा जर दोन्हीही बॅलन्स असेल तर त्या ठिकाणी आपण ते सामान खरेदी करू शकतो. जर बॅलन्स नसेल, कमी जास्त असेल तर आपण ते घेऊ शकत नाही. अगदी मनुष्याच्या जीवनामध्ये एक सील म्हणजे भगवंत असे म्हणतात की सील अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तराजू आहे. सील तुमच्या जीवनामध्ये एक तराजू आहे. मग त्या तराजूचा जे पारडा आहे म्हणजे कुशल कर्माचं पारड तुमच्या जीवनामध्ये अधिक होते का अकुशल कर्माचं पारड तुमच्या जीवनामध्ये अधिक होते, याचं सातत्याने तुम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. रोज आणि रोज तुम्ही चिंतन मनन केलं पाहिजे की आज माझ्याकडून अकुशल कर्म झालं का, कायने अकुशल कर्म झालं का, वाचेने अकुशल कर्म झालं का, मनाने अकुशल कर्म झालं का. असं रोज आपण चिंतन मनन जर केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपलं जे मोजमाप आहे, जे तराजू आहे, जे संतुलन आहे आपल्या जीवनाचं, ते संतुलन राहू शकते. कारण पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, परिवर्जकांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने विशुद्धी मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. विशुद्ध मार्ग जिथे शुद्धता आहे, जिथे पवित्रता आहे, जिथे अपवित्रता पूर्णपणे नष्ट झालेली आहे, अशा प्रकारच्या पवित्र आणि शुद्ध अशा प्रकारच्या धम्माचं आपण अनुसरण करावं. बघा, भगवंताने डायरेक्ट पंचवर्गीय परिवर्जकांना 4 आर्य सत्याची देशना दिली नाही. भगवंताने त्यांना सुरुवातीला विशुद्धी मार्ग सांगितला. कारण मनुष्याचं मन जर शुद्ध होत नसेल, मनुष्याचं मन जर पवित्र होत नसेल, निष्कलंकित होत नसेल, तर मनुष्य कशा प्रकारचं सुखाचं मार्गाचं अनुसरण करू शकत नाही. आणि त्यामुळे पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंताने परिशुद्धतेचा विशुद्ध मार्ग त्या ठिकाणी सांगितला. भगवंत असे म्हणतात की आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी आपण चोरी करू नये, कधी अकुशल भाव व्यभिचाराची भावना आपल्या चित्तामध्ये आपण आणू नये, कधी खोटं बोलू नये, निंदानलस्ती करू नये, चहाडीचुगरी करू नये, व्यर्थ बडबड करू नये आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थांचं सेवन करू नये. एकंदरीत या 5 शिलाच्या द्वारा भगवंताने पंचशिलेला विशुद्ध मार्ग म्हटला आहे, पंचशिलेला पवित्र मार्ग म्हटला आहे, सदाचाराचा नीतिमत्तेचा मार्ग भगवंताने असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये या नीतिमत्तेच्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही विशुद्धी मार्गाचं अनुसरण करता तर खऱ्या अर्थाने तुमच्या मनाला परिशुद्धता ही प्राप्त होत असते. त्याच्या समोर चालून भगवंत असे की भिक्षूंनो, या संसारामध्ये 2 मार्गाने लोक जीवन जगणारे आहे. एक मार्ग आहे खा पिया मौज मजा करा, कारण उद्या तर आपण मरणार आहोत. आणि दुसरा मार्ग आहे वर्तवैकल्य करा, उपवास तापास करा, कारण आपल्याला स्वर्गप्राप्ती करायची आहे. भगवंत असे म्हणतात की हे दोनही मार्ग अत्यंत पृथक जनांचे आहे, मूर्ख लोकांचे हे दोनही मार्ग आहे. कारण या दोनही मार्गाने मनुष्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. आपण जर चिंतन केलं, बघा, भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं की खा पिया मौज मजा करा, या मार्गाने जीवन जगणारे लोक संसारामध्ये खूप आहे. आजही बघा, अनेक लोकांना असं वाटतं की खावं प्यावं मौज मजा करावी, कारण उद्या काय आपण राहणार नाही आहे. आणि त्यामुळे यथेच्छ मनुष्य खाणे पिणे मौज मजा करणे यामध्ये आपलं संपूर्ण जीवन घालवण्याचा प्रयत्न करतो. पशुप्रमाणे या संसारामध्ये येतो आणि पशुप्रमाणे मृत्यूला प्राप्त होतो. महत प्रयासाने महत पुण्यकर्माने हे मनुष्य जन्म आपल्याला लाभलेला आहे, याचं तो चिंतन करत नाही, मनन करत नाही. आणि चिंतन मनन न केल्यामुळे त्याचं जीवन मात्र अशाच प्रकारचं व्यर्थ जात असते. त्यामुळे बांधवांनो, हे आपलं जीवन व्यर्थ नाही गेलं पाहिजे. खाणे पिणे मौज मजा करणे केवळ या 6 इंद्रियाच्या भोगाला उपभोगण्यासाठी मनुष्याचं जीवन नाही आहे, तर मनुष्याचं जीवन हे दान करण्यासाठी आहे. मनुष्याचं जीवन हे शील पालन करण्यासाठी आहे. मनुष्याचं जीवन हे भावना करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे सातत्याने या एका टोकाचा अंत आपण जाणला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की खाणे पिणे आणि मौजमजा करणे एवढंच आपलं जीवन नाही आहे. व्रत वैकल्य सुद्धा करू नये असं भगवंताने म्हटलं. म्हणजे अनेक लोक उपवास तपास करतात. आता उपवास तपास तर उपोषणशील आहे, उपवास आणि उपोषणशील यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. उपोषणशील आणि उपवास यामध्ये आपण तफावत जाणली पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. कारण उपवास हा काहीतरी प्राप्त करण्यासाठी, उपवास हा इच्छापूर्तीसाठी,
किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे अनेक लोक त्या ठिकाणी करत असतात, किंवा आपण जे अकुशल कर्म केले, आपण जे वाईट कर्म केलं, आपण जे पाप कर्म केलं, या पाप कर्मातून मुक्त होण्यासाठी अनेक लोक उपवास करत असतात. परंतु भगवंताने उपोषणशील सांगितलं आहे, उपवास नाही, उपोषणशील. मग उपोषणशील तर काय? तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये 5 शिलाचं आचरण करत असता, परंतु तुम्हाला जर उपोषणशील धारण करायचं असेल तर उपोषणशिलाच्या द्वारा तुम्ही 8 शिलाचं पालन करता. म्हणजे प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचाराच्या ऐवजी भगवंत असे म्हणतात की अब्रह्मचर्याचं तुम्ही आचरण केलं पाहिजे. पती पत्नीने सुद्धा तुम्ही अब्रह्मचर्याचं आचरण केलं पाहिजे. त्यानंतर खोटं नाही बोललं पाहिजे, निंदानास्ती नाही केली पाहिजे, चहाडचूक नाही केली पाहिजे, व्यर्थ बडबड नाही केली पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं तुम्ही सेवन नाही केलं पाहिजे. मध्यान्हाच्या पूर्वी म्हणजे 12च्या आतमध्ये आपण संतुलित आहार, संतुलित आहार आपण घेतला पाहिजे, भोजन केलं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचं नाच गाणे असतील, मेकअप असेल किंवा विलेपन असेल, म्हणजे शरीराला सौंदर्य वाढवण्यासाठी जी काही प्रसाधने आहेत, तर शरीर सुंदर करण्यासाठी जी साधने आपण वापरतो, तर त्याचा उपयोग सुद्धा आपण उपवास दिनाच्या दिनी केला नाही पाहिजे. आणि सायंकाळच्या दिनी छोटंसं आसन घेऊन आपण झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या आसनावरती आपण झोपू नये की जिथे प्रमाद उत्पन्न होईल, जिथे आळस उत्पन्न होईल. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या आसनावरती आपण झोपू नये. आपण सतर्क असलो पाहिजे, आपण जागरूक असलो पाहिजे. कारण आपण सतर्क असेल, आपण जागरूक असेल, आपण प्रमाद विरहित असेल, तर आपण कुशल कर्म करू शकतो, पुण्यकर्म करू शकतो. तर या 8 प्रकारच्या शिलाचं पालन तुम्हाला केलं पाहिजे. परंतु अनेक वेळा आपण धम्मदेशना श्रवण करतो, अनेक वेळा उपवासशिलाबद्दल आपण ऐकतो, आणि शेवटी आपलं काय येतं की भोजन कधी करायचं, सकाळचं भोजन करायचं किती वाजता करायचं, संध्याकाळचं भोजन किती वाजता करायचं, संध्याकाळी काय खाल्लं तर चालते का. अनेक लोकांचे प्रश्न असतात की संध्याकाळी काही खाल्लं पाहिजे का, नाही खाल्लं तर काय होते, मला गोळ्या घ्यायच्या आहे, मला बीपी आहे, मला शुगर आहे, अशा प्रकारे. तर बांधवांनो, केवळ खाणे म्हणजे उपवासशील नाही आहे, बाकीचे शील सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक लोकांना असं वाटतं की 12च्या आतमध्ये भोजन केलं म्हणजे माझं उपवासशील हे संपन्न झालं, बाकी मग मी काही करू द्या, असं काही लोकांना वाटतं. तसं नाही आहे बांधवांनो, तुम्ही याला समजून घ्या. तात्विक दृष्टीने आपण उपवासशीलाला समजून घेतलं पाहिजे. इतर लोक उपवास करतात, तसा आपण उपवासशील जर तुम्ही करत असाल, त्या भावनेने करत असाल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही आहे. आणि त्यामुळे उपवासशील हे आपल्या कायला परिशुद्ध करण्यासाठी आहे, उपवासशील आपल्या वाचेला परिशुद्ध करण्यासाठी आहे, उपवासशील आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे या उपवासशीलाला आपण योग्य प्रकारे समजून घेतलं पाहिजे. आता तर म्हणजे एक नवीन ट्रेंड निर्माण झाला, नवीन लोकांची मानसिकता झाली. अनेक लोकांना असं वाटतं की उपवासशील म्हणजे वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत हे महिलांचं काम आहे, केवळ महिलांनी उपवास करायचं असतं, पुरुषांनी मात्र उपवास करायचं नसते. म्हणजे ही सुद्धा भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. बघा किती अज्ञान आहे, म्हणजे किती अडाणीपणा आपल्यामध्ये आहे. म्हणजे उपवासशील फक्त महिलांनी करायचं असतं, उपवास फक्त महिलांनी करायचा असतो, उपासकांनी उपवास करायचा नसतो. हे कोणी सांगितलं? हे भगवंताने सांगितलं? बिलकुल नाही. अनेक लोक आपल्या मनाने भगवंताच्या तत्वज्ञानाच्या व्याख्या करत असतात. बांधवांनो, उपवासशील हे उपासकांसाठी सुद्धा आहे आणि उपासिकेसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. जर एका मातेला उपवासशील धारण करायचं असेल, तर त्याच्या पतीची इच्छा सुद्धा असली पाहिजे की उपवासशील धारण करण्याची. आणि त्यामुळे परिवारातील दोन्ही सदस्याने उपवासशील धारण केलं पाहिजे. पतीने सुद्धा उपवासशील धारण केलं पाहिजे, कारण त्यांना सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो. पत्नीने सुद्धा उपवासशील धारण केलं पाहिजे. आणि दोघांनी सुद्धा जर उपवासशील धारण केलं असेल, तर उपवासशील आचरण करण्यासाठी अत्यंत म्हणजे संयुक्तिक होते, सोपं जात असते. कारण एकमेकांना त्या ठिकाणी मदत होते, सहाय्यक होते. आणि त्यामुळे उपासकांनी या भ्रमामध्ये राहू नये की केवळ हा महिलांसाठीच उत्सव आहे किंवा महिलांसाठीच 3 महिन्याचा कालावधी आहे. तर उपासकांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण हा वर्षावासाचा कालावधी आहे. कारण विहारामध्ये सुद्धा आपण बघतो केवळ महिला भगिनी विहारामध्ये राहतात, कारण उपासकांनी आपली मानसिकता अशी करून घेतली
की वर्षावासाचा काळ म्हणजे महिलांचा आहे, बिलकुल नाही. 100% 101% हे चुकीचं आहे. उपासकांसाठी उपवास नाही आहे, उपासकांसाठी वर्षावास नाही आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. या चुकीच्या भ्रामक संकल्पनेमधून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि आपण सुद्धा भगवंताच्या काळामध्ये अनेक उपासक होते. अनाथपिंडक उपवासशीलाचं पालन करत असे, राजा प्रसेनजित उपवासशीलाचं पालन करत असे, राजा बिंबिसार उपवासशीलाचं पालन करत असे, विशाख नावाचा उपासक उपवासशीलाचं पालन करत असे. अनेक प्रकारचे असे उपासक होते की जे भगवंताच्या काळामध्ये सातत्याने वर्षानुवर्ष उपवासशीलाचं त्यांनी पालन केलं. आणि त्यामुळे बांधवांनो, ही संकल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुम्ही सुद्धा शीलाचं पालन करा, तुम्ही सुद्धा दान पुण्य करा, तुम्ही सुद्धा भावनेचा अभ्यास करा. आणि त्यामुळे पती पत्नीने दोघांनी सुद्धा उपवासशील आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं उपवासशील जर आपण धारण करत असेल, केवळ खाण्यासाठी पण बिलकुल उपवासशील धारण करू नये. केवळ लक्ष आपलं भोजनाकडे असतं, लक्ष भोजनाकडे आपण ठेवू नये. तर आपल्या कायला परिशुद्ध करण्यासाठी, मनाला परिशुद्ध करण्यासाठी, वाचेला परिशुद्ध करण्यासाठी आपण उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. आणि त्यामुळे व्रतवैकल्य न करता आपण सम्यक दृष्टीने उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. जर आपल्याकडे दृष्टी असेल की हे मी कशासाठी करत आहे, हे मला सुखपूर्वक वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी या उपवासशीलाचं मी पालन करत आहे, मृत्यूच्या नंतर सुद्धा ह्या सुगतीला प्राप्त होण्यासाठी हे उपवासशील मी धारण करत आहे, अशा प्रकारची भावना आपल्या जीवनामध्ये निर्माण केली पाहिजे. कारण उपवासशीलाचं जर तुम्ही अनुसरण करत असाल, आचरण करत असाल, आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 प्रकारच्या गोष्टींची तुम्हाला प्राप्ती होत असते. आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तुम्ही उपवासशीलाचं आचरण करायला पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे. सातत्याने 4 उपवास आपण केले पाहिजे. ज्यांची अधिष्ठान पारमिता चांगली आहे त्यांनी 3 महिन्याचं सुद्धा अधिष्ठान केलं पाहिजे, 1 महिन्याचं सुद्धा, 2 महिन्याचं सुद्धा किंवा 3 महिन्याचं सुद्धा आपण अधिष्ठान करू शकता. कारण जेवढं अधिक तुम्ही शील पालन करसाल, तेवढा अधिक लाभ, तेवढं अधिक पुण्य तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्यानंतर मी समोर तुम्हाला सांगितलंच आहे, हे 2 टोकं आहे. या 2 टोकं भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा लाभ करून देणारे नाही आहे. खा प्या मौजमजा करा आणि व्रतवैकल्य करा. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण खाल्लं पाहिजे, जेवढं आवश्यक आहे तेवढं आपल्या शरीराला आपण ग्रहण केलं पाहिजे. आवश्यकतेच्या अधिक जर आपण ते ग्रहण करत असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि सध्याच्या वर्तमान काळामध्ये शारीरिक जे विकलांगपणा आहे, शारीरिक विकलांगपणा, अधिक खाणे, अधिक झोपणे, अधिक जागरण करणे, आणि त्यामुळे मनुष्याचं आरोग्य हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. आरोग्य प्रमा लाभा 26 वर्षापूर्वी भगवंताने उपदेश दिला, त्या आरोग्याचा आपण लाभ केला पाहिजे, त्या आरोग्याला आपण जाणलं पाहिजे, त्या आरोग्याला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण शारीरिक आरोग्य जर आपलं सदृढ असेल, बलवान असेल, तर मानसिक आरोग्य सुद्धा आपलं चांगल्या प्रकारचं असू शकते. आणि त्यामुळे या मानसिक आरोग्याला आणि शारीरिक आरोग्याला परिशुद्ध करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण हा वर्षावासाचा कालावधी आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण सातत्याने सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी उपवासशील पालन करावं. आर्य अष्टांगिक मार्गाला, कारण भगवंत असे की मध्यम मार्ग आहे, या दोन्ही मार्गाला सोडून जर तुम्हाला सुखाच्या मार्गाने जर जायचं असेल तर तो मध्य मार्ग आहे. आणि त्या मध्य मार्गाचं आर्य अष्टांगिक मार्गाला आपण समजून घ्यावं, जाणून घ्यावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या सकाळच्या प्रहरी या धम्मदेशना तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी देण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरून या वर्षावासाच्या पवित्र कालावधीचं महत्त्व तुम्हाला समजावं, वर्षावास काय आहे हे तुम्हाला समजावं. वर्षावास आपल्यासाठी अत्यंत पवित्र आहे. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण सातत्याने परिवारासह विहारामध्ये आलं पाहिजे. कारण पत्नी येते तर पती येत नाही, पती येत असेल तर पत्नी येत नाही, मुलं-बाळं आपले विहारामध्ये येत नाहीत, तर परिवारासह आपण विहारामध्ये आलं पाहिजे. किमान 3 महिन्यापर्यंत जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचे जर संस्कार दिले तर भविष्यामध्ये एक आदर्श व्यक्ती ते बनू शकतात. आणि त्यामुळे आपल्या परिवारासह आपण विहारामध्ये आलं पाहिजे. 1 तासभर काही फरक पडत नाही. आपल्या मुलांना इतर TV पाहण्यामध्ये, मोबाईल खेळण्यामध्ये देण्यापेक्षा आपण विहाराचं त्यांना वळण लावलं पाहिजे. त्यांना जर तुम्ही चांगल्या प्रकारचं वळण लावसाल
तर भविष्यामध्ये ते चांगल्या प्रकारे तुमची सेवा करतील, भविष्यामध्ये ते चांगल्या प्रकारे आपल्या परिवाराचा सांभाळ करतील, भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा ते आदर्श नागरिक बनू शकतील. आणि मातापित्यांची ही नैतिक जबाबदारी आहे, आपल्या पाल्यांना आपण संपत्तीचा वारसा तर देतच असतो, त्याच्या सोबत सोबत आपण धम्माचा वारसा सुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ही छोटीशी धम्मदेशना देतो आणि संपन्न करतो. तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुखाने बल प्राप्त हो, तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.